8 दिवसांपासून मराठवाडा विदर्भात पेट्रोल डिझेल टंचाईची समस्या आहे। दिवसा शेती आणि रात्री पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय। पण आज 8 दिवसांनंतर परिस्थिती जैसे थेच असल्यानं शेतकऱ्यांचा संयम सुटतोय की काय असा सवाल उपस्थित होतोय। याचं कारण बुलढाण्यामध्ये 4 जण तलवार आणि कोयता घेऊन पेट्रोल पंपावरती पोहोचले आणि त्यांनी कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही असा सवाल करत कर्मचाऱ्याला धमकावलं। त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तर दुसरीकडे डिझेल मिळत नसल्यानं परभणीमध्ये नागरिक आक्रमक झालेत। शहरामधील वसमत रस्त्यावरती लोकांनी रास्ता रोको केला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक देखील खोळंबली होती। तर इंधन टंचाईचे हे परिणाम आपण पाहतोय। 2 ठिकाणच्या या बातम्या समोर येत आहेत। पेट्रोल पंपावरती कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। बुलढाण्यामधली ही घटना आहे। तलवार आणि कोयते घेऊन काही शेतकरी हे नागरिक या पेट्रोल पंपावरती आले आणि त्यानंतरची ही घटना घडलेली आहे। तर दुसरीकडे परभणीमध्ये देखील शेतकरी हे काहीसे संतप्त झालेले आहेत। अनेक दिवसांपासून त्यांना इंधन सुरळीतपणे मिळत नाहीये आणि त्याचा परिणाम झालेला आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला होता आणि त्यामुळे अनेक काळ वाहतूक कोंडी देखील झालेली होती। राज्यभरामध्येच इंधन टंचाईचा हा परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय। अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत। तर तिकडे मराठवाड्याचं चित्र हे भीषण आहे। मराठवाड्यामध्ये शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। शेतीच्या मशागतीची कामंही आता सुरू झालेली आहेत आणि त्यासाठी ट्रॅक्टरसाठी लागणारं जे डिझेल आहे तेच त्यांना सुरळीतपणे मिळत नाहीये आणि याचा परिणाम आपण पाहतोय। लांबच लांब या शेतकऱ्यांनी अगदी रात्रभर रांगा लावलेल्या दिसतात आणि बुलढाणा आणि परभणीमधल्या या 2 मोठ्या बातम्या समोर येत आहेत। एका ठिकाणी चक्क तलवार आणि कोयता घेऊन कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।